नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच मुरंबा मालिकेच्या आजच्या लेटेस्ट भागाला. तर आता आपण इथे पाहतो की इकडे इरावती आणि माही या दोघीही रमाची वाट पाहत असतात. त्यांना असं वाटत असतं की रमा कधी येईल, पण जर रमाला कोणी पाहिलं तर गडबड होईल, हे सुद्धा त्यांच्या लक्षात व्यवस्थित असतं. आता त्या दोघी येऊन गेटच्या समोर उभ्या राहतातच, इतक्यात तिकडनं रमाची रिक्षा येते. रमा ही रिक्षामधून उतरायच्या आत माही पटकन तिच्यावरती काळ्या रंगाची ओढणी टाकते आणि तिला पूर्ण ओढणीमध्ये कव्हर करते. त्यानंतर रमाला त्या दोघी खाली उतरवतात. मग इरावती आत्या रमाचं सामान उतरवत असते गाडीतून. त्याबरोबर रमा ही आता तिकडनं पुढे जायला लागते. आता त्या दोघीही सामान उतरवून घेतात. रिक्षा ही तिकडनं पुढे निघून गेलेली असते. त्याबरोबर आता इकडे लगेचच इरावती ही माहीला म्हणते, अगं माही, ती बघ, ती एकटीच गेली आहे तिकडे, जर तिला कोणी पाहिलं तर. त्याबरोबर माही म्हणते, मी जाते तिच्याबरोबर. तर आता इथे रमा ही मुकार्दम हाऊसच्या समोर येऊन उभी राहिलेली असते आणि आता ती म्हणत असते की बाळा बघ, हे तुझं घर आहे, मुकार्दम हाऊस. माझ्या डोळ्यातून बघ, इथे तुझे बाबा राहतात, अक्षय मुकार्दम. लवकरच आता तू सुद्धा इथे येशील, मी तुला तुझं घर मिळवून देईल. आता त्यानंतर माही तिच्याकडे आलेली असते आणि ती रमाला घेऊन तिकडनं पटकन पुढे निघून जाते. त्यानंतर आता लगेचच माही ही पुन्हा इरावती आत्याकडे येते आणि तिला म्हणत असते की चला, झालंय, तिला मी घेऊन गेली. इरावती तिला विचारते, नक्की तू तिला खोलीत कडी लावली आहेस ना? त्याबरोबर आता माही सांगत असते की हो, तिला कडी लावली आहे. आता चल, आपण पटकन हे सगळं सामान उचलून घेऊन जाऊया. त्याबरोबर आता त्या दोघीही सामान उचलतात आणि म्हणत असतात, बाप रे, केवढं जड आहे हे सामान. ह्या रमाने काय काय आणलं एवढं बॅगेंमध्ये. त्याबरोबर लगेच आता इरावती आत्या म्हणत असते, मला तर वाटलं सुद्धा नव्हतं की कधीतरी नोकरांच्या ह्या रमाच्या बॅगा उचलाव्या लागतील, खरंच. त्यानंतर आता लगेचच इरावती म्हणते की बरं चल आता पुढे पटपट. मग आता माही आणि इरावती ह्या दोघीही रमाच्या बॅगा घेऊन चाललेल्या असतात. आता अर्थात 4 बॅगा असतात, दोघीही दमतात आणि त्यामुळे आता बॅगा त्या खाली ठेवतात. त्याबरोबर आता ही गोष्ट तिथे असलेली अक्षयची आई ही बघते. आता ती पटकन बाहेर येते आणि ती माहीला म्हणायला लागते, रमे, अगं काय करतेस तू? ठेव पहिलं त्या बॅगा खाली ठेव. माही बॅगा खाली ठेवते आणि म्हणते, का काय झालं? मला का काय झालं? मी का बॅग्स नाही उचलायच्या? त्याबरोबर लगेचच आता सीमा तिला म्हणायला लागते, अगं असं काय करतेस रमा, पोटुशी आहेस ना तू? त्याबरोबर माही म्हणते, पोटुशी? त्याबरोबर लगेचच आता तिला इरावती सांगते, प्रेग्नेंट आहेस ना तू? मग मी सुद्धा तेच सांगत होते अगं वहिनी तुझ्या सुनेला की सामान नको उचलू, पण तुझी सून माझं ऐकेल तर शपथ ना, उगाच ऐकत नाही, नुसतं हट्ट करते. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी जानूसुद्धा आलेली असते. जानू तिकडे येते आणि म्हणत असते, वाव, कसल्या बॅग्स आहेत या सगळ्या, काय सामान आहे यामध्ये? त्याबरोबर इरावती म्हणायला लागते, ॲक्च्युली खरं तर हे सगळं सरप्राईज होतं तुमच्यासाठी, पण आता तुम्ही बघितलंच आहे तर मग सांगावंच लागेल ना आम्हाला, बाबा काय आहे याच्यामध्ये. हां, मी US ला होते ना, तर तिथे माझा कपड्यांचा ब्रँड होता. तर मग मी विचार केला की आता मी इंडियात आली आहे, तर मग माझा ब्रँडसुद्धा इंडियातच आणावा, म्हणून मी ते सगळं सामान इकडे मागवलं आहे माझं. त्याबरोबर लगेचच आता इकडे जानू म्हणायला लागते, वाव, सो इंटरेस्टिंग आत्या, बघू ना मला एकदा ही बॅग उघडून. त्याबरोबर लगेचच इरावती त्या बॅगेवरती बसते आणि म्हणते, अगं नाही, मी म्हटलं ना तुला माझं सामान आहे म्हणून हे सगळं. मी हे सगळं सामान आपल्या स्टोर रूममध्ये किंवा गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवणार आहे आणि तिथे छान गेस्ट रूममध्ये माझा स्टुडिओ सुरू करणार आहे. मग छान सगळं सेटअप माझं करून झालं की ये तू बघायला. त्याबरोबर लगेचच आता आत्या मला जानू म्हणत असते, आत्या मी मदत करायला येते ना तुम्हाला? त्याबरोबर इरावती म्हणते की नाही, नको, कशाला, तू नको येऊस मदत करायला. अगं मी ना माझ्या ब्रँडची ब्रँड अम्बॅसेडर तुलाच बनवणार होते, मग जर तू तिकडे आलीस तर कसं बरं चालेल? तुला नाही, म्हणजे नको, तुझी स्किन खराब होईल, नाही जमणार तुला ते सगळं. तू चालेल का आता तुझी यावेळेस स्क्रीन खराब झालेली? आता ब्रँड अम्बॅसेडर हे ऐकून खूप जास्त खुश झालेली असते जानू आणि म्हणते की नाही, मग माझी स्किन खराब व्हायला नको. त्याबरोबर सीमा म्हणते, मग मी येते तुमच्याबरोबर, मी उचलते ह्या सगळ्या बॅग्स. त्याबरोबर लगेचच आता सीमाला इरावती म्हणायला लागते की अगं नाही, नको वहिनी, तू कशा उचलशील बॅगा? तुला सिकनेसचा त्रास आहे ना,
त्याबरोबर तुझे गुडघेसुद्धा दुखतात. त्या दिवशी मी तुला गोळ्या नाही का दिल्या होत्या 2? कशावरती गोळ्या दिल्या होत्या? त्याबरोबर गुडघेदुखीवर असं ती तिला सांगते. त्यावर लगेचच इरावती म्हणते, अगं नाही वहिनी, तुला सिकनेसचा त्रास आहे, मी तुला त्याच्या गोळ्या दिल्या होत्या. ते नाही का तू अच्छी 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 करत होतीस, तुला सर्दी झाली होती, तुला धुळीचा त्रास आहे, धुळीची एलर्जी आहे तुला वहिनी. त्याबरोबर सीमा म्हणते, अगं नाही, मला काहीच नाही आहे वंस. त्याबरोबर लगेचच आता इरावती म्हणते, बापरे वहिनी, केवढा स्ट्रेस घेतेस तू, बघ स्ट्रेसमुळे तुला काही सुचत नाही आहे, तुला आठवतही नाही आहे की तुला काय होतं आणि काय नाही होतं. नको 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 नको, तू नको येऊ माझ्याबरोबर. आणि तू जानू, अगं काय गं हे, अशी कशी तू? त्याबरोबर जानू म्हणते, पण आत्या, मला ना एकदा तरी हे खोलून बघायची इच्छा आहे, मी बघते ना गं इरावती. आणि मग ती आता त्या बॅगेजवळ खाली वाकायला जाते. इरावती जोरात ओरडते, बास. त्याबरोबर जानू आणि बाकी तिघीही तिच्याकडे पाहायला लागतात. इरावती म्हणते, काय गं जानू, तू हे असं करतेस ना, म्हणूनच मग ना तू जातेस. त्याबरोबर जानू म्हणते, कुठे? त्यावर इरावती म्हणते, संकटाच्या दिशेने जातेस तू. मी काय सांगितलं होतं तुला? तू असा धसमुसळेपणा, वेंधळेपणा, एवढी घाईघाई करत जाऊ नकोस. ते सध्या तुझ्यासाठी चांगलेलं नाही आहे. मग तू माझं का बरं ऐकत नाहीस? आणि महत्त्वाचं, मी तुला काय सांगितलं होतं? कोणत्या रंगाचे कपडे वापरायचे तू सध्या? सांगितलं होतं ना तुला की तू सध्या पांढऱ्या रंगाचे कपडे घाल म्हणून. पॉझिटिव्हिटी, शांतता बोलली होती. मग तरीसुद्धा तू हे काय घालून आली आहेस? जा पटकन पटकन कपडे चेंज करून ये जा. त्याबरोबर लगेचच आता इकडे ही म्हणायला लागते की अरे हो, सॉरी या इरावती, मी पटकन जाऊन चेंज करून आले. आई, मी आले चेंज करून, असं बोलून आता जानू ही कपडे चेंज करायला म्हणून तिकडनं निघून जाते. आता खरं तर हा सगळा मूर्खपणा इथे सुरू आहे. इरावती जानूला काहीतरी ॲस्ट्रॉलॉजी सांगते काय, जानूला ती खरी वाटते काय आणि जानू त्याच्यानुसार वागायला लागते काय. तर आता इथे लगेचच सीमाला ती म्हणते, आता हिला कसं घालवायचं. आणि मग ती रमाला म्हणते, रमा, तुला शिरा खायची इच्छा होत होती ना गं खूप? आता माहीला काही इच्छा वगैरे होत नसते. माही म्हणते मला. त्याबरोबर इरावती तिला इशाऱ्याने खुणावते की अगं हिला घालवायचं आहे. त्यावर माही म्हणते, हो हो हो, खूप 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 मन होतं आहे माझं शिरा खाण्याचं. त्यावर इरावती म्हणते, पण आता बनवणार कोण? शिरा कसा बनवायचा ना? कोण करणार गं तुझ्यासाठी रमा शिरा आता? त्याबरोबर लगेचच इकडे सीमा म्हणते, मला येतो ना शिरा बनवता, मी बनवू रमा तुझ्यासाठी शिरा, मी बनवते हां. त्याबरोबर लगेचच आता इरावती म्हणते, हो चालेल ना वहिनी, तू बनव रमासाठी शिरा. आता इकडे रमाला पहिल्यांदा काहीतरी खायची इच्छा झालेली असते आणि त्यामुळे सीमाला खूप छान वाटतं. सीमा लगेचच रमाच्या चेहऱ्यावरती हात फिरवत म्हणते, मी छान शिरा बनवून आणते हां तुझ्यासाठी, छान शिरा बनवते. आजी पटकन शिरा घेऊन आली, असं म्हणत आता ती किचनच्या दिशेने शिरा बनवण्यासाठी निघून गेलेली असते. आता जशीच सीमा तिकडनं जायला लागते, इकडे माही नाटक करायला लागते. आजी शिरा बनवून घेऊन येईल, आजी येईल. त्याबरोबर इरावती म्हणते, चल पटकन उचल बॅगा. त्याबरोबर लगेचच आता माही ही पटकन बॅगा उचलते आणि आतून कोणी बाहेर येत आहे का पहिली याच्याकडे नजर टाकते. इरावती तिला म्हणते, अगं कोणी नाही येत आहे बाई, चल पटपट. आणि मग आता इरावती आणि माही ह्या दोघीही पुन्हा एकदा त्या बॅगा उचलतात आणि गेस्ट रूमच्या दिशेने जायला लागतात. आता गेस्ट रूमकडे त्या चाललेल्या असतात. आता कोणालाही त्यांच्यावरती संशय आलेला नसतो. त्यांना यश मिळालेलं असतं रमाला गेस्ट रूमपर्यंत लपवून घेऊन जाण्यासाठी. तर दुसरीकडे इकडे अभयदादा हा छान रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू, हे गाणं गात असतो. आणि आता त्या ठिकाणी अभिदादाला ऐकण्यासाठी काका आणि आनंददादा पोहोचलेले असतात. आता आनंददादा आणि काकासुद्धा त्याला छान साथ देऊ लागतात आणि तिघंजणं छान गाणं गात असतात. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चांदणे वगैरे, आता छान गाणं सुरू असतं. तिघंही हसत असतात. आणि मग आता आनंददादा हा अभयदादाला म्हणायला लागतो, अभ्या रे वा, किती दिवसांनी तू गुणगुणलास, खरंच आज मूड खूप छान दिसतोय तुझा. काय मग कारण काय आजच्या मूडचं? आता अभयदादा खोटं बोलत असतो की नाही काही नाही, तसं खास कारण नाही आहे काही. त्याबरोबर लगेचच आता इकडे अभ्याच्या हसण्यामागचं कारण काका सांगतो. काका म्हणत असतो, अरे तुमची ती इरावती आत्या आहे ना, तिने याला नुकतंच डेटिंग ॲप चालू करून दिलं याच्या मोबाईलवरती, मग त्यामुळे हा एवढा खुश आहे. काय बरोबर ना अभ्या? त्याबरोबर लगेचच आता आनंददादा म्हणतो, ओ डेटिंग अँड ॲट ऑल हां. त्याबरोबर आता लगेचच तुझ्याकडे फोटो वगैरे असेल ना तिचा, असा आनंददादा विचारतो. अभ्या म्हणतो, नाही रे, अजून काही फोटो वगैरे नाही आहे माझा तिच्याकडे. तू दादा गप्प बस, उगाचच्या उगाच तू काही बोलू नकोस हां. त्याबरोबर लगेचच आता
आनंददादा म्हणतो की असं कसं फोटो नाही आहे, किती मुलींबरोबर चॅट्स करतो आहेस. त्याबरोबर अभयदादा म्हणतो अजून एकाबरोबरच चॅट करतो आहे मी आणि तू उगाच नको रे काही बोलूस, अजून आमचं जुळलेलं सुद्धा नाही आहे. त्याबरोबर आनंददादा म्हणतो अजून जुळलेलं नाही आहे. त्यावर अभयदादा सांगतो की अरे नाही रे, अजून नाही, तिला ना काहीतरी शेरो शायऱ्या वगैरे आवडतात, तर मग त्याचाच काहीतरी प्रयत्न करत होतो. अरे ते कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा करायचो ना शायरी वगैरे, तर मी शोधत होतो माझी ती कॉलेजची वही, पण नाही सापडली. म्हणून मग म्हटलं की आठवून बघाव्या, काही आठवत आहेत का. त्याबरोबर लगेचच आता अभयदादा म्हणतो अरे मग आठवतोयस तर मग आम्हाला सुद्धा ऐकव ना. मग आता अभय म्हणतो खरंच ऐकू. आनंददादा म्हणतो की हो मग ऐकव. मग काय आता मस्त अभयदादा शायरा शेर बोलत असतो. आनंददादा आणि काका त्याला मस्त जोड देत असतात. वा वा क्या बात है, वाह वाह क्या बात है त्यांचं सुरू असतं. आता तिघं छान बसतात. शेरो शायरांचा कार्यक्रम मस्त रंगात आलेला असतो. तिघंजणं या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत असतात आणि खाली घरात काय शिजतंय याचा तिघांनाही काहीही फरक पडत नसतो, कारण त्यांना खाली काय घडतंय हे माहीतच नसतं. आता अभयदादाचे शेर सुरू झाल्यानंतर आता काका म्हणतो अरे पण हे सगळं तू मला का नाही सांगितलं रे. त्याबरोबर आता अभयदादा म्हणत असतो मला वाटायचं तुम्हाला फक्त अक्षयची गाणीच आवडतात, शेरो शायऱ्यांमध्ये तुम्हाला कुठे इंटरेस्ट असेल. आणि बाबा ह्या सगळ्या गोष्टी घरी सांगण्यासारख्या आहेत का, मी शेर शायरी करतो वगैरे. त्याबरोबर लगेचच आता आनंददादा म्हणतो बरं तेव्हा नव्हते आपण आता तर सांग. त्यानंतर आता इकडे रमाच्या बॅगा घेऊन इरावती आणि माही या दोघीही घरात आलेल्या असतात. आता आल्याच्या नंतर लगेचच त्या दोघी पहिल्या बॅगा खाली ठेवतात. माही बसून घेते तर इरावती उभी राहते. आता इकडे रमा ही तर दोघींनाही विचारत असते मी सांगितलं होतं ते सगळं सामान आणलं आहे ना तुम्ही. त्याबरोबर लगेच माही म्हणत असते केवढ्या हेवी बॅग्स आहेत गं तुझ्या. त्यावर इरावती म्हणत असते ए हो बाई हो, आणलं आहे, तू सांगितलेलं सगळं सामान आम्ही आणलं आहे, पण त्याआधी जरा आम्हाला दम खाऊ दे. त्याबरोबर लगेचच आता इकडे रमा म्हणायला लागते पण एक गोष्ट इथे कमी आहे, एक गोष्ट नाही आहे या खोलीत, आणि त्याशिवाय मी आणि माझं बाळ इथे आनंदी नाही राहू शकत. त्याबरोबर लगेचच आता इरावती म्हणायला लागते की हे बघ उगाचच्या उगाच नको ती फिल्मीगिरी करू नकोस. इथे काय अजून आणायचं राहिलं आहे ते सांग. सगळं तर आणलं आहे तू सांगितलेलं. तुला काय तर चिंच खावी वाटत होती तर 2 प्रकारची चिंच आणून ठेवली आहे, गोडसुद्धा आहे आंबटसुद्धा आहे. तुझ्यासाठी फ्रूट्स आणून ठेवलेत, ड्रायफ्रूट हवे होते तुला, ड्रायफ्रूट आणून ठेवलेत, आणि हे सगळं रोज फ्रेश भरलंसुद्धा जाईल. मग आता काय. त्याबरोबर ती म्हणत असते की माझा आणि यांचा फोटो, त्याच्याशिवाय ही खोली पूर्ण कशी होईल. त्याबरोबर माही म्हणते काय तुझा आणि अक्षयचा फोटो इथे ह्या खोलीत. नाही 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 ते शक्यच नाही आहे. आत्या अहो सांगा नाही हिला, ही काय बोलते आहे. जर इथे यांचा फोटो जर आणला तर आणि कोणी इथे आलं आणि कोणी बघितला तो फोटो तर किती प्रॉब्लेम होईल, हिला काही कळतच नाही आहे. त्याबरोबर लगेचच रमा म्हणते तो तुमचा प्रॉब्लेम आहे, नाहीतर ठीक आहे मी जाते. त्याबरोबर लगेचच त्या तिला म्हणतात नको नको जाऊ नको बस, आणि मग रमा तिथे बसते. त्याबरोबर आता इरावती रमाला म्हणत असते हे बघ उगाच जास्त शहाणपणा करू नकोस, कामवाली आहेस. त्याबरोबर रमा पहिले तर तिला सांगते 1 मिनटं, पहिले तर मला मोलकरीण म्हणणं बंद करा. मी नोकर नाही आहे, माझं नाव रमा आहे, मला रमा म्हणून हाक मारा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते त्याआधी मी काय सांगते ते ऐक. तुला ह्या खोलीच्या बाहेर पडायची काही गरज नाही आहे. काही लागलं तर आम्हाला एक मेसेज करत जा, आम्ही तुला हवी असलेली वस्तू इथे आणून देऊ, किंवा मग आम्हाला सांगत जा तुला बाहेर जायचं असेल तर, मग आम्ही कोणी नसेल ते बघू आणि तुला बाहेर घेऊन जाऊ. रमा म्हणते मला रोज 4 ते 6 2 तास बाहेर जावं लागेल, कारण काय तुमचं जरी काही असलं तरी मला माझ्या पोटापाण्याचं बघायला हवं ना, त्यासाठी मला बाहेर रोज जावंच लागेल, कमीत कमी 2 तास, समजलं. त्याबरोबर लगेचच आता माहितीला म्हणत असते गॉड 2 तास रोज. त्यावरती म्हणते हो रोज 2 तास. त्याच्यानंतर आता लगेचच रमा म्हणत असते की आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, इथे माझा आणि यांचा फोटो मला हवाच आहे. त्याबरोबर आता इरावती ही रमाला म्हणत असते हे बघ उगाचच्या उगाच जास्त शहाणपणा करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव की तू तुझं बाळ आम्हाला देणार आहेस, तू कॉन्ट्रॅक्टवरती सही केली आहेस की तुला आम्ही ऐशो आराम, पैसे, चांगली लाईफस्टाईल, खाणं पिणं सगळं व्यवस्थित द्यायचं, आणि त्यानंतर तू तुझं बाळ आम्हाला देऊन टाकणार आहेस. त्यामुळे आम्हाला जसा खेळ हवा आहे ना आम्ही तसाच खेळणार. उगाचच्या उगाच तू जास्त शहाणपणा करू नकोस, नोकर आहेस तशीच राहा. रमा म्हणत असते की हो मी केलं आहे ना कॉन्ट्रॅक्ट की मी माझं बाळ तुम्हाला देईन म्हणून, आणि देईनसुद्धा मी माझं बाळ तुम्हाला. कारण काय आहे ना माझं बाळ माझ्याकडे राहिलं काय माझ्या नवऱ्याकडे राहिलं काय मला काहीच फरक पडत नाही, शेवटी ते सारखंच आहे. तर आता दुसरीकडे वरती मस्त अभयदादाने आणखीन एक छान नवीन शायरी सुचवलेली असते, आणि आनंददादा आणि काका हे दोघं मिळून त्याला छान दातही देत असतात. आता या तिघांचा वरती कार्यक्रम मस्त रंगात आलेला असतो, सगळं छान सुरू झालेलं असतं.
अभयदादा शायऱ्या करत असतो, आनंददादा आणि काका त्याला छान साथ देत असतात, मस्त कसं सगळं सुरू असतं. तर दुसरीकडे सीमा ही छानपैकी आता माहीसाठी शिरा बनवत असते आणि आता ती शिरा घेऊन जात असते. तिचा शिरा बनवून जवळपास होत आलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी अक्षय आलेला असतो आणि अक्षय जोरजोरात हाका मारत असतो, रमा, ए रमा, रमा, रमा कुठे आहेस तू, लवकर ये रमा. त्याबरोबर आता अक्षयला ह्या अशा हाका मारताना पाहून किचनमध्ये असलेली सीमा पटकन पुढे येते आणि अक्षयला विचारते, अक्षय काय झालं, काय एवढ्या जोरजोराने हाका मारतोयस. त्यावर अक्षय विचारतो, आई मला सांग रमा कुठे. त्याबरोबर लगेचच सीमा म्हणत असते, अरे पण तू आधी इतके लवकर घरी का आलास ते तर सांग, तू ऑफिसला जात होतास ना. अक्षय म्हणतो की हो, मला रस्त्यात एक वस्तू सापडली आणि ती दाखवण्यासाठी मी घरी आलो. आता आई विचारते, काय सापडलं बघू. आणि मग अक्षय आता तिला एक छान असं पोस्टर दाखवतो जे लहान बाळाचं असतं. आता सीमा म्हणते, वा वा किती छान आहे, पण रमा घरात नाही आहे. रमा इरावती वंसनबरोबर गेस्ट रूममध्ये गेली आहे. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, गेस्ट रूममध्ये का. त्यावर आता ती सांगायला लागते की अरे काहीतरी इरावती वंसननी मोठमोठ्या बॅगांमध्ये सामान मागवलं आहे तर ते ठेवण्यासाठी. त्यावर अक्षय म्हणतो, काय का दमवते ही इरावती आत्या उगाचच्या उगाच माझ्या रमाला. त्याबरोबर लगेचच आता सीमा म्हणायला लागते की अरे बघ ना, मी सुद्धा त्यांना सांगितलं की रमाला बॅगा उचलायला लावू नका आणि रमाला सुद्धा ओरडले की बॅगा वगैरे उचलू नकोस, आता काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित आहे. अक्षय म्हणतो, अरे कशाला आई, मी एक काम करतो, मी जातो आणि रमाला सरळ तिकडेच भेटतो. हां. त्याबरोबर आता सीमा म्हणते की हो हो जा आणि भेट तू तिला, तसंही मी सुद्धा ओरडलेच आहे तिला बॅगा उचलण्यावरून. त्यावर अक्षय म्हणतो, बरोबर ठीक आहे आई, मी येतो. आणि मग आता अक्षय हा रमाला भेटण्याकडे गेस्ट हाऊसकडे जात असतो, पण त्याला हे माहीत नसतं की तिकडे रमाच नाही तर माही आणि रमा दोघीही आहेत. तर दुसरीकडे इरावती आणि रमा माही या तिघीजणी बोलत बसलेल्या असतात. इरावती रमाला सांगत असते की हे बघ, जसं ठरलं आहे सगळं तसंच होईल, यामध्ये आता काहीही बदल होणं शक्य नाही आहे, समजलं तुला. त्याबरोबर रमा म्हणत असते की हे बघा, मला सगळं मान्य आहे, पण इथे मला कोणी बघणार नाही ही जबाबदारी तुमची, माझी नाही, लक्षात ठेवायचं. आता इतक्यात अक्षय हा गेस्ट रूमच्या बाहेर आलेला असतो आणि रमा रमा अशा हाका तो जोरजोराने मारायला लागतो. माही आणि इकडे इरावती दोघीही घाबरतात. त्या म्हणायला लागतात की अक्षय काय करतो इथे. माही म्हणते, बापरे आता मी काय करू. त्याबरोबर इरावती रमाला सांगते, ए तू लप, रमा लप लप लप. रमा म्हणते, ए मी नाही लपणार. त्याबरोबर लगेचच आता ती माहीला सांगते, माही तू लप, माही लप. त्याबरोबर माही म्हणते, मी का लपू, मी नाही लपणार. त्याबरोबर लगेचच इरावती माहीला म्हणते, अगं तूच लप. आणि मग माही जाऊन लपते. त्याबरोबर इरावती रमाला सांगते, जा आता तू दरवाजा उघड. पण एक मिनटं थांब. आणि मग ती पटकन येते आणि ब्लशरने रमाच्या मानेवरती जो टॅटू असतो तो पूर्णपणे ब्लश करून टाकते आणि मग तिला म्हणते की जा आता उघड. मग पटकन रमा जाऊन दरवाजा उघडते. अक्षय हा रमाकडे बघतो आणि बघतच राहतो. तो तिला म्हणतो की रमा, अगं काय गं, आज अचानक लुक चेंज, 2 वेण्या, ही काय साडी घातलीस, काय अवतार केलास. त्यानंतर आता रमा ही तिच्या पोटातल्या बाळाला सांगत असते की आपण लवकरच आपल्या घरी राहायला जाणार आहोत. माहीच्या खेळात माही स्वतःच अडकणार. आपण इथे राहायला नाही तर फक्त तुझ्या बाबांना खरं सांगून टाकायला आलो आहे. आणि एकदा की खरं आपण त्यांना सांगून टाकलं की मग सगळं सुटसुटीत होईल आणि हा दिवस लवकर येऊ देत. तर दुसरीकडे आता माही ही म्हणत असते की आता रमा तिचं बाळ मला देणार आहे, तोपर्यंत मी हे असं पॅड लावून अक्षयसमोर फिरणार आहे. इतक्यात अक्षय त्या ठिकाणी आलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आता काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.